मित्राच्या घरी चाललो आहे गणपती डेकोरेशनसाठी। 10:30 वाजलेत रात्रीचे, जाम लेट झाले। जेवून खाऊन येतो बोललो त्याला, जेवून डेकोरेशनसाठी बोलवतो, बोलतो झोपला असेल। कुठे यार गणपती देवाचा डेकोरेशनसाठी कोण, म्हणून 2 मिनिटात येतो, जाऊया त्याच्या घरी। दरवर्षीप्रमाणे गणपती डेकोरेशन एका दिवसात काय गणपती डेकोरेशन होणार नाही। दरवर्षी मागच्या वर्षी पण आलतो, दोघांनी मिळून डेकोरेशन केलं। आता ह्या वर्षी पण चाललं आहे, बघूया एका दिवसात तर नाही होणार, बेसिकली 2 दिवसात झालं तरी बेटर आहे, काय गावी पण जायचं आहे। सो एका दिवसात डेकोरेशन झालं तर बेटरच आहे, 2 दिवसात ट्राय करू। आज सॅटर्डे, उद्या संडे, लेट्स सी डेकोरेशन किती टाईम लागतो आपल्याला। जाऊया आता। यो आपला काय नाही, तुमचं चॅनल माहीतच नाही। तुम काय नाव आहे चॅनलचं बघा। थोडी पुढे घे, थोडी थांब थांब, हां बस बस बस, बरोबर मापात टेप हे करा। आणि इथं मी बघ कशी लावतो एकदम परफेक्ट। जोरात चिपको, वाह निघलंच नाही पाहिजे, बांधायची गरज नाही लागली पाहिजे। काय केलं तर हा मागच्या वर्षी पण बोललेलं आहे की गावाला जात नसतो, वेगळी आयडिया केली असते, किती पण दिवस झाला असतं। एक वाजे डेकोरेशन काय का 1 वाजता ऋषीच्या घरी आले बघा, अर्ध काम झालं। एवढंच काम करायला आम्हाला 1 वाजवलेत रात्रीचे, काय बोल। हॅलो मित्रांनो, बघा आलेलं आहे ऋषीच्या घरी आलेलं आहे। आज दुसरा दिवस आहे आमचा, सेकंड डे डेकोरेशन। आम्हाला रात्री किती वाजले, 2:30 वाजले आम्हाला डेकोरेशनसाठी। लास्ट इयर आम्ही डेकोरेशन केलेलं, आता ह्या वर्षी काहीतरी युनिक डेकोरेशन काकीने आम्हाला सांगितलं, हे डिझाईन वगैरे बघा तुम्ही बघू शकता। तर आम्हाला फक्त हा सेटअप म्हणजे हा बेस बनवायला, फक्त हा लाकडाचा बेस बनवला आम्ही, फक्त हा बेस बनवायला आम्हाला रात्री 2:30 वाजलेले। त्यानंतर मग ऋषीने 4 वाजेपर्यंत ते केलं, मी 2 वाजता घरी गेलो निघून। नंतर त्या ऋषी आणि काकीने मिळून सगळं हे सेटअप केला। मी आता थोड्या वेळापूर्वी आलो आहे, आज सेकंड डे आहे। तर बघा आता मॅक्झिमम डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे आणि एकदम भारी दिसतंय बघा एकदम। आता हे जेव्हा एकदम कम्प्लीट होईल ना, जेव्हा बाप्पा बसतील ना आतमध्ये, तेव्हा खरं डेकोरेशन एकदम वाटेल एकदम झालं आहे। अजून लायटिंग वगैरे टाकलेलं नाही, लायटिंग वगैरे टाकली तुम्हाला दिसेल सगळं कसं डेकोरेशन, एक नंबर डेकोरेशन आहे। तर बेसिकली दरवर्षी आम्ही डेकोरेशन बनवतो, पण हे जरा गडबडीतच झालंय। तर मी पण गावी जाणार आहे, गावाला पण जाऊन डेकोरेशन करायचं आहे। ह्या वर्षी गावाला जाण्याचं डिसाईड केलं मी, तर गावाला जाऊन डेकोरेशन करायचं आहे। तर बघू, हे बघा एकदम लायटिंग वगैरे मस्त, वरती ह्या साईडला हे फुलं वगैरे दिसत आहे, ह्यामध्ये एकदम हे बघा आतमध्ये असं मंडप केला आहे। वरती हे लाकडी काट्या आहेत, ह्यावरती त्या टाकलेत। हां, असं डेकोरेशन करायचं असेल तुमच्या घरी तर ऑर्डर द्या, कमेंट करा, लगेच आम्ही ऋषी दोघं मिळून येऊ। फक्त ऑर्डर द्या आणि प्राईस वगैरे डिसाईड करू आपण। चला मग भेटूया आता। डेकोरेशन हे आता गावाला गेला व्हिडिओ येणार आहेत आपले, तोपर्यंत हा व्हिडिओ नक्की लास्टपर्यंत बघा। चला हे बघा गाईज, लाईट बंद केल्यानंतर हा बघा डेकोरेशन कसं दिसतंय। भारी ना।
नंतर लास्टला वरती दाखवू बघा. हे नंतर पानं कशी वाटतं ते ना डेकोरेशन. कमेंटमध्ये सांगा आता डेकोरेशन कसं वाटला ऋषीच्या घरी. मागच्या वर्षीचं डेकोरेशन पण तुम्हाला दाखवतो व्हिडिओ दाखवतो. मागच्या वर्षीचं कसं डेकोरेशन केलं, या वर्षी पण केले. लाईटिंग वगैरे तुम्हाला लाईट घालून पण दाखवले. असं वाटते. चला मित्रांनो, आता डेकोरेशन झालेलं आहे. 11:30 वाजलेत. झोप आले जाम. काल पण 3 वाजेपर्यंत डेकोरेशन केलं. आता पण उद्या उठायचं एकतर. उद्या गावी पण जायचं आहे, ऑफिसला पण जायचं आहे. त्यामुळे आपलं टाईम कमी आहे. झोप आले. आता झालं आहे बरोबर. मॅक्झिमम डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे. आता बघूया, गणपतीला भेटूया. चला काकू जा, चल भेटू गणपतीला. नक्की. आता मी गावावरनं कधी येईल तेव्हा भेटू. पाऊस नाही, काल छत्री आणलेली पण. चल मग. सो काय डेकोरेशन करण्याची मज्जाच वेगळी असते. रात्री 2-3 वाजले तरी काही समजत नाही. कधी एवढे 2-3 घंटे गेले तरी डेकोरेशन करतोय आम्ही, काहीच कळत नव्हतं. सो आता जाऊया घरी, भेटूया आता गावी डेकोरेशनसाठी.